विरागी सदा अभोगी करित त्रिलोक विहार, सब सुख त्यागी स्मशान योगी भोले विश्वाधार। हे भूमि अंबर सरिता सागर सब पे है अधिकार, बैठ नंदी पर उमा महेश्वर करे दिशा संचार। हे भस्म विलेपित महादेव का स्मशान में दरबार, स्वर्ग भूमि पाताल गरजे उसकी जय जयकार। बोलो हे बिल्व पत्र धर जगदम्बावर सर्व प्राण हर शंभो, हे आदिनाथ हर वैराग्येश्वर त्रिखंड प्रभु हर शंभो। भोले बम भोले 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 बम बम भोले बम भोले बम भोले 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 बम बम भोले। नमस्कार यूट्यूब रसिको, तर आता आपण श्री क्षेत्र टाकेदला या ठिकाणी आलेलो आहोत आणि टाकेदला आपण दर्शन घेतोय। चला माझ्यासोबत टाकेद या क्षेत्राचं दर्शन घेऊया। यूट्यूब रसिको, तर आज आपण जात आहोत ते सर्वतीर्थ श्री क्षेत्र टाकेद। रामायणाशी निगडीत इथे एक प्रसंग घडलेला आहे, त्यामुळे ह्या तीर्थक्षेत्रावर लाखो भाविकांची गर्दी होत असते। तसं पाहायला गेलं तर प्रत्येक सोमवारी या ठिकाणी शंकराचं मंदिर असल्यामुळे गर्दी ही असतेच। रामायणाची निगडीत जी घटना आहे ती मी तुम्हाला सांगतो आणि तेच पाहता पाहता या सर्वतीर्थ टाकेदचे दर्शन देखील घेऊया। का हे सर्वतीर्थ बनलं आहे, का लाखोंच्या भाविकांची गर्दी या सर्वतीर्थ टाकेदवर होते, जाणून घेऊया। सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमार्गी घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला। दोघांच्यात खूप झटापट झाली आणि रावणाने जटायूचे पंख कापून टाकले आणि तेव्हा हा जटायू पक्षी जमिनीवर कोसळला आणि प्रभू श्री रामचंद्रांची वाट पाहत थांबला। सीतेचा शोध घेत प्रभू श्री रामचंद्र या ठिकाणी आले असता जटायू पक्षाने श्री रामचंद्रांना ही सीता हरणाची संपूर्ण घटना सविस्तर सांगितली। आणि तसेच मी मांस मच्छी खाणारा पक्षी असल्यामुळे मला सर्व तीर्थांचे पाणी पिऊनच माझे प्राण सोडायचे आहे अशी इच्छा प्रगट केली। प्रभू श्री रामचंद्रांनी ह्याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले तीर्थ जटायूला पाजले। ते तीर्थ श्री रामचंद्रांच्या हातून प्यायल्यानंतर जटायूंची शेवटची इच्छा पूर्ण झाल्याने त्यांनी आपले प्राण श्री रामचंद्रांच्या मांडीवरच सोडले। रामायणातील जटायू संबंधित ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे ते क्षेत्र म्हणजे श्री सर्वतीर्थ टाकेद। येथे पक्षी रूपातील जटायू सुद्धा दैवत्व प्राप्त करून गेला आहे। येथे जटायूंचे मंदिर बांधण्यात आले। त्या मंदिरासमोरच श्री रामचंद्रांनी बाण मारून ज्या ठिकाणी तीर्थ प्रगट केले त्या तीर्थाचा कुंड आहे आणि त्यासमोर त्याचे पावित्र्य राखण्यासाठी तटबंदी बनवून एक नवीन कुंड या ठिकाणी निर्माण करण्यात आला। पाहूयात सर्व तीर्थ श्री क्षेत्र टाकेद। या सोबतच आपण आता ज्या ठिकाणी चाललो आहोत तिथे मनकामेश्वर शिवलिंग आहे। त्या शिवलिंगाची आख्यायिका अशी आहे की त्या ठिकाणी जी शिवपिंडी आहे त्यातील शिवलिंग हे भूगर्भात आहे। आपण इच्छा प्रकट करून ते शिवलिंग त्या शिवपिंडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा। ज्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होणार असेल त्या व्यक्तीचं शिवलिंग त्या शिवपिंडीतून बाहेर येतं। त्यानंतर त्या शिवलिंगाला कुंडात नेऊन अभिषेक घालून पुन्हा त्या शिवपिंडीच्या भूगर्भात सोडले जाते। आता आपण पाहतोय त्याच ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारून सर्व तीर्थ प्रगट केले। आता पाहूयात मनोकामना पूर्ण करणारी
मनकामेश्वर शिवलिंगातील जे शिवलिंग आहे आणि त्या शिवपिंडीतून जे शिवलिंग काढलं जातं त्याचे दर्शन. बघा या ठिकाणी हे शिवलिंग काढलं होतं, त्याला अभिषेक घालून पुन्हा या शिवपिंडीत ठेवलं जात आहे. अग्निश्च मे धर्मश्च मे अर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे अश्वमेधश्च मे पृथिवीश्च मे दितिश्च मे दितिश्च मे ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. मी देखील मनात इच्छा प्रगट करून मनोकामना पूर्ण करणारे हे शिवलिंग त्या शिवपिंडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जय भोलेनाथ. हर ओम नमः शिवाय. जय जय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. जय भोलेनाथ. हर हर महादेव. असं म्हणतात की ज्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होणार असेल त्या व्यक्तीकडूनच हे शिवलिंग त्या शिवपिंडीतून बाहेर निघते. आता हे शिवलिंग या सर्व तीर्थ टाकेदच्या कुंडावर आणून अभिषेक घातला जातो आणि भोलेनाथांचं हे दर्शन आपण या ठिकाणी घेऊ शकतोय. भोलेनाथांच्या शिवलिंगाला सर्व तीर्थाच्या कुंडावर अभिषेक घातला जातो. इतर भाविक देखील प्रसन्नतेने आनंदाने त्या शिवलिंगाला अभिषेक घालण्याचं भाग्य आजमावत आहे. जय भोलेनाथ. हर हर महादेव. आणि आता निघूयात हे शिवलिंग पुन्हा त्या शिवपिंडीत ठेवण्यासाठी. ओम नमः शिवाय. शिवभक्तांनो, खरं सांगू, खरंच खूप अद्भुत असा अनुभव होता. खूपच भक्तिमय असं वातावरण आणि भक्तिमय असं झालेलं माझं मन. त्यात साक्षात भोलेनाथांना आपल्या हाताने अभिषेक घालण्याचं भाग्य मिळाल्यामुळे खूपच आनंद वाटत होता. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शंभो. हर हर महादेव. अतीव क्रोधित जग भय कंपित भड़क उठा भंडारी. अस्त व्यस्त शिव शक्ति मस्त उध्वस्त करे त्रिपुरारी. महाशक्ति दर सांभनावर अखिल विश्व संहारी. कामोटी नियति और धरती देख कृष्ण बदनारी. हे अधिकारी भंडारी फिर भी स्वामी निरहंकार. स्वर्ग भूमि पाताल गरजे उसकी जय जयकार. बोलो हे गंगाधर आदि शक्तिवर चराचरेश्वर शंभो. हे अभयंकर हे डमरूधर हे रामेश्वर शंभो. यूट्यूब रसिको, तुम्हाला हे शिवलिंग दिसतंय. आपण इच्छा मागून ज्याच्या नशिबात असेल त्याच्याच हातात ते शिवलिंग येतं आणि मग त्याला अभिषेक करून पुन्हा ते शिवलिंग जागी ठेवायचं असतं.
रसिको आता जाऊयात पुढील कुंड पाहूयात. तुम्ही सुद्धा या क्षेत्राला नक्कीच भेट द्या. खूप सुंदर असं क्षेत्र आणि पवित्र क्षेत्र. समोरच आपल्याला जटायूंची प्रतिमा दिसते आणि त्या प्रतिमेच्या खालीच जे कुंड आहे प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारून निर्माण केलेलं सर्व तीर्थ टाकेद, त्याचे पावित्र्य राखण्याची काळजी इथे घेतली जाते. आणि आता आपण जाऊयात ते पुढे गोमुख असलेल्या स्नान करण्यासाठी येथील कुंडाकडे, ज्या ठिकाणी शिवशंभूंच्या शिवलिंगाला अभिषेक करून पुन्हा ठेवलं जातं. तर पाहूयात. छानसं कुंड या ठिकाणी स्नानासाठी आहे. आणि आता पाहूयात आपण या कुंडातील गोमुख. या कुंडातील गोमुख हे पाण्याच्या आतमध्ये आहेत. हे गोमुख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यांना जिवंत पाण्याचे झरे सुद्धा आहेत. चला, जय भोलेनाथ, हर हर महादेव. निसर्गाच्या सानिध्यात मनोकामना पूर्ण करणारं हे शिव तीर्थ म्हणून याला मनकामेश्वर महादेव मंदिर म्हणतात. टाकेदच्या जवळपास जर तुम्ही आलात तर नक्कीच ह्या शिवतीर्थाला भेट द्या. आणि समोरच आपल्याला पाहायला मिळतं ते जटायूंचे मंदिर. आता आपण पाहूयात आणि प्रभू श्री रामचंद्रांसोबत जटायूंचे दर्शन घेऊया. या मूर्तीचं विशेष असं आहे की प्रभू श्री रामचंद्रांच्या मांडीवर जटायू आपले प्राण त्यागत आहेत, असे हे जटायूंचे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मनामध्ये इच्छा भरायची आणि काळात धुवून ठेवून द्यायचं बा इथूनची काळ. आणि 13 राम आणि लक्ष्मण हे 13 दिवस आपल्या वडिलांचं दशरथ राजाने केलं, आता जटायूचं केलं इथं काय. लेकरास ताराया केले युद्ध तुंबळ गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ.
गर्जुनी गाते संबळ गर्जुनी गाते संबळ गर्जुनी गाते संबळ गर्जुनी गाते संबळ यूट्यूब रसिको कसा वाटला आजचा हा स्पेशल ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबतच ही व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. तर ते इतकंच सांगतो, सुखी राहा, आनंदी राहा, राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग. धन्यवाद, बाय बाय, जय भोलेनाथ, हर हर महादेव.